तर जे संस्कार आहेत, बाप म्हणून आम्हाला आपल्या लेकरांना चांगले संस्कार देता आला पाहिजे. त्या मावशीच्या घरावर बाबासाहेबांची सही दिसली, मला फार आनंद झाला. ती मावशी अशी म्हणाली, आमची लेकरं सद्गुणी निघाली, आमची लेकरं चांगली निघाली, म्हणून कुठं जाऊन आमच्या बाबासाहेबांचा प्रभाव या लेकरांवर पडला, आमच्या घरावर आज इथे दिसतो. आणि मला असं वाटतं की ही जी तुमच्या घरची लहान लहान लेकरं आहेत, उद्याची सावित्रीमाई इथंच लपलेली आहे, उद्याची माझी रमाई इथंच लपलेली आहे, उद्याची माझी अहिल्यामाई इथंच लपली आहे, उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथंच आहेत, उद्याची APJ अब्दुल कलाम इथंच आहे. फक्त तुम्हाला तसं घडवता आलं पाहिजे. आई म्हणून, बाप म्हणून तुम्ही चांगले शिल्पकार आहात, तसं शिल्पकार आपल्या लेकरांवर तो प्रयोग करा आणि उद्याचा एक चांगला व्यक्तिमत्व या समाजाला तुम्हाला देता येईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. आणि म्हणून मी म्हणालो, पोरं जर वाईट मार्गावर जात आहे त्यामागे पहिला कारण सांगितलंय, तो म्हणजे काय, आई वडिलांचे संस्कार कमी पडतायत. आणि बघा, मला असं वाटतं, मला तरी असं वाटतं की बघा, घरामध्ये एक पोरग जर काहीतरी चुकीचं करतो ना, याचा अर्थ त्यांना कुठून ना कुठून तरी शिकलेला असतो. आणि सगळ्यात जास्त जर तो कुठून शिकत असेल तर आपल्या बापाकडून शिकतो आणि दुसरा आपल्या आईकडून शिकतो. हे 5 वर्षाचे पोरग आमचे इंग्रजी देशमुख साहेब आहेत, ते नेहमी आपल्या व्याख्यानामध्ये सांगतात आणि मला असं वाटतं की सांगण्याची काळाची गरज आहे. जसं म्हणतात की बघा, हे 5 वर्षाचे पोरग नीट लक्ष देऊ नये का. मला असं वाटतं की घराघरामध्ये हा प्रकार घडत असेल, तुमच्या घरामध्ये जर प्रकार घडत असेल तर आज या जन्मोत्सवानिमित्त हे थांबवा. एक 5 वर्षाचा पोरगा आपल्या वडिलांसोबत जेवण करायला बसला, बापाला पहिला घास घेतला आणि बापाला जसं कळालं की भाजीमध्ये मीठ कमी आहे तर त्यांना सांगावं ना बायकोला की भाजीमध्ये मीठ कमी आहे. नाही, ताट असा घास दिसत तिकडे दूर पुन्हा बापा. तो 5 वर्षाचा पोरगा आपल्या वडिलांसोबत जेवण करायला बसला होता, तो तारकन जागेवर उठला, पण त्या दिवशी त्या पोराच्या मनामध्ये कुसंस्कार पडला कोणता, की नाही, भाजीमध्ये मीठ कमी असला ना की ताट असं फेकून द्यावं. 5 वर्षाचा पोरगा. दुसऱ्या दिवशी तो सुद्धा आपल्या वडिलांच्या अनुकरण करू लागला आणि तो तर बापापेक्षा बाप झाला. त्याला तर माहित होतं बाप, त्याच्या बाप फक्त मिठापुरता मर्यादित होता. आता भाजीमध्ये तिखट जास्त झालं तरी या ताट फेकून द्यायचं. आवडीची भाजीने बनवली आहे तरी ताट फेकून द्यायचं. मला सांगा, या चूक कोणाची आहे, त्या पोराची की त्याच्या बापाची? मग सुधारायला कोणी पाहिजे, पोरानं की त्याच्या बापानं? संस्कार आपल्या भरून पडतात लेकरांना. घरात एखाद्याचा फोन आला, बापाला फोन उचलायचं नसतं, तो आपल्या पोराला जवळ बोलवतो 7-8 वर्षाचा. बघा, आयुष्यामध्ये पहिलं खोटं बोलायला आपण आपल्या लेकरांना शिकवतो, आई बाप म्हणून. एखाद्याचा फोन आला, बापाला फोन उचलायचा नसतो, आपल्या पोराला जवळ बोलावतो, म्हणतो बेटा त्या काकाचा फोन येऊन राहिला, मला यासोबत बोलायचे नाही, त्यांना सांग की मी घरी नाही. आता बाप पहिला आपल्या बाप, तो पोरगा आपल्या बापाकडे पाहतो, म्हणते हा 6 फुटाचा बाप मला माझ्या डोळ्यांसमोर दिसतोय, कसा म्हणते की मी घरी नाही. तो फोन त्याला उचलला, दादा आवाज थोडीशी वाढवून द्या साऊंडची. त्या पोरानं तो फोन उचललं आणि फोनवर बोलला, हॅलो काका, बाबांनी सांगितलंय की मी घरी नाही म्हणून सांगितलं. बापानं ऐकलं, बापानं त्याला जवळ बोलावलं, त्याच्या कानाखाली एक घेऊन दिली. पण त्या दिवशी त्या पोरामध्ये कोणता कुसंस्कार पडला माहित आहे की नाही, आयुष्यामध्ये सत्य बोलताना महाराष्ट्र मार खावं लागतं. सत्य बोललं तर मार खावं लागतो, सत्य बोलत नाही, कधीच नाही बोलत. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या फोन आला, बापानं सांगितलं, जेवढं सांगितलं तेवढं ऐकायचं, जास्त आपली अक्कल लावायची, जास्त आपली अक्कल लावायची नाही. त्याच्या फोन आला, पोरानं फोन उचललं आणि सांगितलं की बाबा घरी नाही येत. त्या पोराला त्या बापानं जेवढं बोलावलं, त्या पोराच्या पाठीवरती शाबाशी दिली. पण त्या दिवशी त्या पोरावर कोणता कुसंस्कार पडला माहिती आहे की नाही, आयुष्यामध्ये जर खोटं बोललं ना महाराष्ट्र शाबाशी मिळतं. उद्या जाऊन तो जर पोरगा एखाद्या राजकारणात गेला, समाजकारणात गेला, लोकशाहीमध्ये गेला आणि तिथे जाऊन जर तो घोटाळे करत असेल, वकील बनून घोटाळे करत असेल, इंजिनियर बनून जर घोटाळे करत असेल, महाराष्ट्र यात त्या पोराची नाही आहे. आई वडील म्हणून आमचे संस्कारच कुठं कुठेतरी कमी पडले. आणि म्हणून मला असं वाटतं की ती संस्काराची ताकद आपल्या लेकरांना कळावी. आमचे संस्कार त्या लेकरांवर कमी पडतात, म्हणून पोरं वाईट मार्गावर जात आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा बाबासाहेबांचा जीवन चरित्रातून शिकून घेण्यासारखा हा सुद्धा एक महत्त्वाचा मूलतत्व आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठे आदर्श जर कोणाला मानले असतील तर आपल्या आई वडिलांना मानले होते. तुमची लेकरं तुम्हाला आपले आदर्श मानतात का, हा प्रश्न तुम्ही या जयंतीनिमित्त स्वतःला विचारा. पोरं वाईट मार्गावर जातात, यामागे दुसरा कारण मी तुम्हाला सांगतो. तो दुसरा कारण म्हणजे आपली शाळा. आधीच्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेलं असायचे काय, यावे ज्ञानासाठी आणि निघावे, जोरात बोला, निघावे सेवेसाठी. आता लिहितात का? आता शाळे कॉलेजच्या भिंतीवर दिसतही नाही, यावे ज्ञानासाठी निघावे सेवा. सेवा विभाग काय राहिलीच नाही आजच्या काळात. आता शिक्षणाचे एकच उद्देश राहिले, चांगलं शिक्षण म्हणजे चांगले मार्क्स, चांगले मार्क्स म्हणजे चांगली नोकरी, चांगली नोकरी म्हणजे लग्नाला चांगली पोरगी, इथपर्यंत समीकरण. विद्या ददाती सरकारी नोकरी, सरकारी नोकरी ददाती सुंदरम कन्या, समीकरण बनलाय. आणि मग प्रत्येकाचे एक साधा तत्वज्ञान बनलाय. चांगली नोकरी मिळाली की बढिया पैसा मिळतोय, व्यवस्थित आपलं जीवनमान चालतंय, इथपर्यंत ठीक आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची खरी खरी व्याख्या तुम्हाला मला सांगितली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की निवड लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे, हातामध्ये वही पेन दिलं म्हणजे शिक्षण होत नाही.
शिक्षणाची खरी खुरी व्याख्या जर समजून घ्यायची असेल तर ज्ञानाच्या अथांग महासागराकडून तुम्हाला शिकून घेता आली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की शिक्षणाच्या उद्देश नवनिर्मितीचा असावा. तुम्ही जो शिक्षण घेतला त्या शिक्षणातून समाज घडला पाहिजे, त्याला खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणतात. अरे माझ्या मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना छत्रपती संभाजी महाराजांना दिलेलं शिक्षण, माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी माझ्या सावित्रीबाईला दिलेलं शिक्षण आज कोणत्या विद्यापीठामध्ये शिकवलं जातं, कोणत्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की शिक्षण म्हणजे ते जे बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि या शरीराला श्रमाकडे घेऊन जाते, त्याला म्हणावं खऱ्या अर्थानं आदर्श शिक्षण. बुद्धीला सत्याकडे म्हणजे काय की असं शिक्षण जो तुम्हाला सत्य बोलायला लावते, सत्य बघायला लावते, सत्य ऐकायला लावते, सत्य सांगायला लावते. म्हणजे असं शिक्षण तुम्हाला कधी खोटा व्यवहार करायला शिकवत, कधी खोटा व्यवहार करायला शिकवत नाही. तुमच्या बुद्धीला सत्य बोलायला लावलं पाहिजे तुमच्या शिक्षणानं. एक दिवस काय झालं, एका शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम होता. तर तिथला प्रिन्सिपलने तिथल्या एका शिक्षकाला बोलावलं आणि सांगितलं की बघा आपल्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम घ्यायचे आहे, स्नेह संमेलनाचे कार्यक्रम घ्यायचे आहे. वर्गामध्ये ज्या पोरांना सांगा की शाळेमध्ये 100 रुपये फी जमा करतील. किती फी? जोरात बोला, किती? 100 रुपये फी. आकडा लक्षात ठेवा बरं. तो शिक्षक जरा जास्त हुशार होता, वर्गामध्ये गेला, पोरांना म्हणाला, पोरांनो आनंदाची बातमी आहे, अरे आपल्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम आहे, सर्वांनी फी जमा करायच्या शाळेमध्ये. पोरं ओरडू लागले, सर किती आणायचं, किती आणायचं? शिक्षक जरा जास्त हुशार होता, तो म्हणाला 150 रुपये आणायचे. किती? 150 रुपये आणायचे. सुट्टी झाली शाळेला, पोरं घरी गेले. या पोरगा घरी गेला, आपल्या आईला म्हणाला, आई आमच्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम आहे ग. शाळेतल्या शिक्षकांनी पैसे सांगितले. आई म्हणाली किती? पोरगा म्हणाला 200 रुपये. सायंकाळी त्या पोराच्या वडील घरी आले. ती आई गेली त्या लेकराची, म्हणाली अहो ऐकता का, पोराच्या शाळेमध्ये गॅदरिंगचे प्रोग्राम आहे, तिथल्या शिक्षकांनी पैसे सांगितले. बाप म्हणाला किती? आई म्हणाली 300 रुपये. 50-100 रुपयापासून आमचा प्रवास सुरू होतो, 100-300 रुपयावर जाऊन थांबतो. आमचं शिक्षण खरंच आमच्या बुद्धीला सत्याकडे घेऊन जात आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि बघा सत्यमुक्त कोणत्याही क्षेत्रामधला असो, शिक्षणातला बाबा असो, एकदा पोरगं खोटं बोलायला लागला की पहिलं खोटं बोलायलाच प्रॉब्लेम जाते. एकदा चांगलं खोटं बोललं की मग दुसऱ्यांदा आपल्याला तेवढा त्रास जात नाही. राजकारणाकडून नाही बघा तुम्ही, एखादा नेता येत असेल आणि म्हणत असेल मी हे करेन ते करेन दुनियाभरची कामं, आणि जर ते 5 वर्षात केली नसेल, एखादा नेता जर एक वाक्य खोटं बोलत असेल तर आपल्याला वाटते हा खोटं बोलून राहिला आहे. पण तोच एक वाक्य जर तो 100 सभेमध्ये बोलत असेल तर 121 सभा अशी असेल जेव्हा तो वाक्य आपल्याला खरं वाटायला लागते. याच्या मागे एक सायकोलॉजिकल ट्रिक आहे. इफ यू टेल अ लाय ॲट वन्स इट बिकम्स लाय, बट सेम लाय इफ यू रिपीट अगेन अँड अगेन इट बिकम्स अ ट्रूथ. खोट्यांचा भडीमार केला की सत्य लपून बसतो. लक्षात ठेवा, एकच वाक्य जर तुम्ही, एक खोटा वाक्य जर तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट करत असाल तर एक दिवस तो वाक्य आपल्याला खरं वाटायला लागते. आणि म्हणून ते सत्य बघायची आपल्यामध्ये धमक पाहिजे, ते सत्य बघण्याची आपल्यामध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणाले की आमच्या बुद्धीला सत्याकडे घेऊन जाणारा शिक्षण असायला हवा. नाही तर तुमची आमची अवस्था काय झाली होती. नारायण सुर्वेंनी लिहिलाय, आम्ही मेंढर यावं त्याने हक्का लावा, आणि 5 वर्षांच्या बोलीने होते आमच्या लिलावं. तर 5 वर्षांनी हाय जगाला विनंती आहे तसं पहा. मी मान्य करतो माझ्या व्याख्यान आवडला, पण याचा अर्थ असा नाही की मला वाटतं ती फोटो काढायला कार्यक्रम संपल्यानंतर बघूया. तर शिक्षण म्हणजे ते जे बुद्धीला सत्याकडे घेऊन जाते. पहिला मूळ तत्व तुम्हाला समजला, शिक्षण म्हणजे ते बुद्धीला सत्याकडे घेऊन जाणारं शिक्षण आपल्याकडे असायला पाहिजे. दुसरं मी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे घेऊन जाणारं शिक्षण असायला हवं. भावनेला माणुसकीकडे म्हणजे काय की जो शिक्षण माणसामध्ये भेदाभेद करायला शिकवत नाही, जो शिक्षण जातीमध्ये धर्मामध्ये भेदाभेद करायला शिकवत नाही. अरे माणसाने माणसाशी माणसासम कसे वागावे हे शिकवणारं शिक्षण शाळेमध्ये दिलं जात आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय असे म्हणायचे की शिक्षणाचा उद्देश हा पोरांमधला भेदभाव नष्ट करण्यासाठी असायला हवा, पण त्याचा आम्ही काय उपयोग करू ठेवला. आणि म्हणून बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे घेऊन जाणारा शिक्षण आपल्याकडे असायला हवा. आणि तो जर नसेल तर कुठं ना कुठं तरी आपली शाळा यामागे कमकुवत पडत आहे. हा सगळ्यात महत्वाचा तत्व. एक दिवस काय झालं, भावनेला माणुसकीकडे म्हणजे एक फार मोठा चांगला विचार आहे. ते असं नेहमी म्हणतात की बघा जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. किती प्रकारची? तुम्ही बोलता नाही बोर होऊन राहिले खाली होईल, आता लवकरच केक मिळेल. बघा असं एक विचारवंत असा म्हणतो की बघा जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे ज्याला मुख्य जनावरांच्या सुद्धा भावना करतात, आणि दुसरा म्हणजे तो ज्याला जिवंत माणसाच्या सुद्धा भावना करत नाही.
तुम्हाला या जगातला कुठलाही धर्म समजला नाही तरी चालेल, नीट लक्ष देऊ नये का? तुम्हाला या जगातला कुठलाही धर्म समजला नाही तरी चालेल, पण एकमेकांना सुख दुःखामध्ये साथ देणारा माणुसकीचा धर्म तुम्हाला समजला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा तत्व आहे. अरे स्वतःची पाप धुवावी म्हणून लोक गंगेमध्ये जातात आणि तोल धुतलेला पाणी दुसऱ्या दिवशी पाईपलाईनने यांच्या घरामध्ये परत येतो. काही ना काही कर्मों का डर है, नहीं तो गंगा पर क्यों इतनी भीड़ है. फार सुंदर एक कवी सांगतो, गंगेमध्ये आंघोळ केल्यानं मला नाही वाटत पाप धुवून होत असतील, शरीर स्वच्छ होतो बघतो. अरे कहीं ना कहीं कर्मों का डर है, नहीं तो गंगा पर क्यों इतनी भीड़ है. जिसने कर्मों को समझ लिया उसे धर्मों को समझने की जरूरत नहीं, क्योंकि पाप ये शरीर नहीं करता, विचार करते हैं, और गंगा विचारों को नहीं सिर्फ शरीर को धोती है. हा सगळ्यात मोठा तत्वज्ञान आहे. आणि आंघोळ करून सुद्धा यांचे पाप धुत नाही. अरे आपलं आचरण शुद्ध ठेवा. बाबासाहेब काय मत सांगतात, तुमचे कर्म शुद्ध ठेवा. तथागत गौतम बुद्ध सांगतात आपल्याला, शीलम परम भूषणम, आपले आचरण शुद्ध ठेवा. एक संत कबीरांच्या ओळी आहेत, त्या ओळीमध्ये संत कबीर असे म्हणतात, आता मला लक्षात नाही म्हणून तसं सांगितलं. तर म्हणून सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपलं आचरण शुद्ध ठेवणं फार जास्त गरजेचं आहे. म्हणजे माणसाला माणुसकीचं शिकवण देणारं शिक्षण सगळ्यात मोठं असायला पाहिजे. एक दिवस पहिलीच्या वर्गामध्ये एक शिक्षक त्या पहिलीच्या पोराला सांगत होता, पोरांनो, जे पोरं SC ST आणि OBCचे असतील त्यांनी उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट शाळेमध्ये जमा करावी, नाहीतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. आता पहिलीची पोरं होते, गुरुजीने आदेश दिला, जे पोरं SC ST आणि OBCचे असतील ते पोरं एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. त्यांना समजत नाही, जातीचा अर्थबोधच त्यांना झाला नव्हता. कोण SC कोण ST कोण OBC त्या पोरांना कळालं. मग त्या शिक्षकाला कळालं. मग त्या शिक्षकाने त्या प्रत्येक पोराला ज्याची त्याची जास्त समजावून सांगितलं, तुझी कास्ट SC आहे, तुझी कास्ट OBC आहे, तुझी कास्ट ST आहे. मग त्या पोरांजवळ सगळ्यांजवळ फॉर्म आला. मग प्रत्येक मुलानं स्वतःची जात व्यवस्थित ठीक केली. तेवढ्यातच एक पोरगा तिथं उभा झाला आणि सरांना विचारते, सर तुमची जात कोणती. गुरुजीला प्रश्न करतात. आताची पोरं खूप स्मार्ट असतात. त्या पोराला प्रश्न करताय, सर तुमची जात कोणती. त्या शिक्षकानं दिलेलं उत्तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आदर्श उत्तर आहे. आणि मला असं वाटतं की या कार्यक्रम संपल्यानंतर खऱ्या अर्थानं खरा विचार जर बाबासाहेबांच्या जीवनचरित्रातून घेण्यासारखा आहे तो हा आहे. त्या शिक्षकाने एक आदर्श असं उत्तर दिलं. तो शिक्षक असं म्हणाला, पोरा माझी जात तुला ऐकून घ्यायची आहे, नीट लक्ष देऊ नये. माझी जात माणुसकीची आहे, माझी जात माणुसकीची आहे. तो पोरगा मग पुन्हा फॉर्म चेक करू लागला. त्या फॉर्म मध्ये SC ST OBC सगळंच काय होतं, पण माणुसकीची जात त्याला सांगत नाही. माणुसकीची जात आहे कुठं. तो पोरगा त्या शिक्षकाला म्हणते, सर तुमच्या जातीच्या तिकडे कोणीच नाही. शिक्षकानं पुन्हा एक आदर्श उत्तर दिलं, मला माहित आहे म्हणे या जातीची माणसं कमी आहेत, म्हणजे दुर्मिळ होत चाललेली जात आहे म्हणे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही कोणत्या कास्टचे आहात हे महत्वाचे नाहीये, पण तुमची जात एक मात्र असायला पाहिजे, आणि ती म्हणजे माणुसकीची जात. हे सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान आपल्या शाळेमध्ये शिकायला मिळतंय का, सगळ्यात महत्वाचा भावना आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, मला बरेच जण प्रश्न करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन का केलं होतं, मनुस्मृती का जाळली होती, मनुस्मृती नावाचं पुस्तक का जाळलं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण मला तरी तुम्हाला पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन का केलं होतं. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बघा, जगातला सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी, मला तरी असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी ना भूतो ना भविष्यती, ना कधी भूतकाळात जन्माला आला, ना कधी भविष्यामध्ये जन्माला येऊ शकतो. जगातला असा सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी ज्याचं फक्त पुस्तकावर प्रेम होतं. जगातला असा सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी तो असा म्हणतो की मला भाकरी आणि पुस्तकं यापैकी कोणी एक निवडायला सांगितलं तर मी पहिल्यांदा पुस्तकं निवडेन, त्याच्यानंतर भाकरी निवडेन. पुस्तकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि दुसऱ्या 1 रुपयाची पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगाला मदत करेल, पुस्तक तुम्हाला जगावं कसं हे शिकवेल, असं सांगणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातला असा सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी. जेव्हा विदेशातून डॉक्टर बाबासाहेबांनी बऱ्याचशा पुस्तकं आपल्या मायदेशी पाठवल्या आणि पुस्तकं पाठवत असताना ती बोट दुर्दैवाने पाण्यामध्ये बुडाली आणि त्या बुडालेल्या बोटीसकट कित्येक तरी पुस्तकं सुद्धा बुडाली. त्या बुडालेल्या पुस्तकांसाठी किती दिवस रडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातला असा सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी ज्यानं पुस्तकांसाठी घर बांधलं, भाऊ राजगृह, पुस्तकांसाठी घर बांधलं. आणि विचार करा, जगातला असा सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी जर एखादा पुस्तक जाळत असेल तर विचार करा ते पुस्तक किती विषारी असेल. आणि विषारी शब्दामध्ये जेवढा विष नाही ना साहेब, तेवढा विष त्या मनुस्मृती नावाच्या पुस्तकामध्ये होता. तथागत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणायचे की जेव्हा आपला बौद्ध समाज मनुस्मृती नावाचा ग्रंथ वाचेल तेव्हा तो पुस्तक तो जाणल्याशिवाय राहणार नाही. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ 1927 साली जाळून महात्मा फुलेचा विश्वास ठरवला.
लोक म्हणतात बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली? आणि माणसासारख्या माणसांना अस्पृश्य समजणारी तुमची ही मनुस्मृती मी जाळून टाकणार आहे असं छाती ठोकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि बघा मनुस्मृती म्हणून मनुस्मृती जाळा म्हणून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मनुस्मृती म्हणून जाळाला सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नीट लक्ष देऊ नये का? मनुस्मृती म्हणून जाळाला सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले स्मृतिकार झाले. आपल्या भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले. ती सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आणि म्हणून चहा विकणारा पंतप्रधान बनू शकतो हे नक्की तुम्ही जगाला सांगा. तुमच्यासाठी आदर्श असते. चहा विकणारा पंतप्रधान बनू शकतो हे नक्की जगाला सांगा. पण वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी सुद्धा देशाचं संविधान लिहू शकतो आणि त्या संविधानाच्या बळावर एक चहावाला सुद्धा पंतप्रधान बनू शकतो हे सांगणं जास्त प्रेरणादायी ठरेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृती ग्रंथाचा दहन केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली 14 अकराचा सत्याग्रह केला होता. अरे 14 अकराच्या पाणी प्यायला कोणी अमर झाला नव्हता किंवा 14 अकराच्या पाणी प्यायलो नाही म्हणून आम्ही मेलो नव्हतो. मग 14 अकराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी करण्यासाठी केला होता. निवड प्यायला पाणी मिळावं म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी तो 14 अकराचा सत्याग्रह केला नव्हता. तर माणसासारखे आम्ही माणसं आहोत हे बाबासाहेबांना सिद्ध करायचं होतं म्हणून तो 14 अकराचा सत्याग्रह होता. ही सगळ्यात महत्वाची भावना आहे. सगळ्यात महत्वाची भूमिका होती डॉक्टर बाबासाहेबांची. आणि या सर्वसामान्य समाजाला माणुसकीचा धडा मिळावा. आणि म्हणून मी म्हणतो काय असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एक नाव कापी आहे माणसाला माणूस म्हणून जगाला शिकवण्यासाठी. ही महत्वाची शिकवण आम्हाला आपल्या समाजाला देता आली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि या शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारं शिक्षण असायला हवा. शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारं शिक्षण म्हणजे असा की जो शिक्षण तुम्हाला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढायला शिकवते. अरे भिकेमध्ये मिळालेल्या पोळीपेक्षा कष्टाने कमवलेली भाकरी गोड असते हे आपल्याला शिकवते. म्हणजे असा शिक्षण तुम्हाला स्वतःच्या न्यायासाठी लढायला शिकवते. एक दिवशी एका रानामध्ये भयानक वनव्याने पेट घेतला होता. अख्खा रान जळत होता. त्या जंगलामध्ये कित्येक तरी पशु पक्षी होते. जीवाच्या आकांताने आरडाओरड करू लागले होते. इकडे तिकडे पडू लागले होते. पण तिथंच एक चिमणी अशी होती जो तो वनवा विजवण्याचा प्रयत्न करत होती. कुठून तरी आपल्या चोचीमध्ये पाणी आणायची आणि तो वनवा वनव्याच्या आगीमध्ये टाकायची. कुठून तरी पाणी आणायची आणि तो वनव्याच्या आगीमध्ये टाकायची. बऱ्याच वेळापासून तिची चाललेली उडाताण तिकडे दूर फांदीवर बसलेला कावळा बघत बसलेला होता. तो कावळा त्या चिमणी जवळ आला आणि त्या चिमणीला म्हणाला, चिमताई तू काय करतेस? काय मूर्खपणाचा बाजार लावून ठेवलाय? तुझ्या चोचीवर पाण्याने वनवा काय विचारणार आहे का? तेव्हा त्या चिमणीनं दिलेलं उत्तर मला वाटतं आज या जन्मोत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी आदर्श आहे. तर चिमणीनं उत्तर दिलं, मला माहित आहे की माझ्या चोचीवर पाण्याने हा वनवा काही विजणार नाही. पण मला हे सुद्धा माहित आहे की भविष्यामध्ये जेव्हा या वनव्याची गोष्ट निघेल, इतिहासामध्ये जेव्हा या वनव्याची गोष्ट निघेल तेव्हा माझे नाव मात्र लक्षात घेतलं जाईल. एका चिमणीने तो वनवा विजवण्याचा प्रयत्न तर केला होता. तेव्हा वनवा विजवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल महाराज, वनवा पेटवणाऱ्यामध्ये नाही. तुमच्या न्याय हक्कासाठी लढायला तयार करतं का तुमचं शिक्षण? ही सगळ्यात महत्वाची भूमिका शिक्षणाची असायला हवी. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि या शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारं शिक्षण असायला हवा. दक्षिण आफ्रिकेतल्या एका प्रवेशद्वाराच्या भिंतीवर कोणीतरी फार सुंदर लिहून ठेवलं होतं की देशाला जर बर्बाद करायचं असेल तर कुठल्याही दहशतवाद्यांची काही गरज नाही. आजच्या काळामध्ये कुठल्या आतंकवाद्यांची काही गरज नाही. अरे देशाला बर्बाद करायचं असेल तर फक्त एवढं करा की त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर डायरेक्टली वार करा. म्हणजे काय करा, त्या पोरांना कॉपी करण्याची मोकळीक द्या. करू द्या कॉपी, त्यांना जसं वाटतं तसं द्या. शिक्षणाची व्यवस्था खाल करून द्या. त्या देशाची व्यवस्था ऑटोमॅटिकली खराब होते. म्हणजे असा शिक्षण व्यवस्था. मला सगळं कॉपी करून पास झालेला डॉक्टर काही लोकांचा इलाज करेल. कॉपी करून पास झालेला वकील काय लोकांसाठी न्याय करणार? कॉपी करून पास झालेला इंजिनियर काय बिल्डिंग तो बांधू शकणार? आणि म्हणून देश आपोआप देशोधडीला लागेल. आणि कदाचित हे चित्र मला कुठं ना कुठं तरी कोरोनाच्या काळामध्ये दिसले सर. ज्या कोविडच्या काळामध्ये राजकारण करण्यात आलं, सर्वसामान्य शिक्षकाला गावोगावी जाऊन लपून छपून पोरांना शिकवावं लागत होतं. आणि त्याच काळामध्ये नेते मंडळी मात्र खुलेआम रॅली काढत असतील तर मग कोणत्या दिशेला आमचं शिक्षण करतात? कोणत्या दिशेला आमची शिक्षण व्यवस्था चालली? अरे बघा आजच्या काळ एवढा विकटायचा आहे. महाराष्ट्रातली जवळपास 15,000 जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या एका वर्षभरामध्ये आणि 18,000 दारूची दुकानं सुरू झाली. काही प्रगती आहे का आमची? प्रगती नाही आमची. आणि म्हणून मी काय असं म्हणतो की बघा शिक्षा के जहाज बडे ही शौक से डुबाए जा रहे हैं.
कि शिक्षा के जहाज बड़े ही शौक से डुबाए जा रहे हैं, स्कूलों को बंद करके लोगों को रैलियों में बुलाए जा रहे हैं। तू कब तक फ्री के राशन का मजा लेता रहेगा आम आदमी? तेरे बच्चे जिस्म से नहीं दिमाग से अपाहिज बनाए जा रहे हैं, तेरे बच्चे जिस्म से नहीं दिमाग से अपाहिज बनाए जा रहे हैं। आणि म्हणून तुम्हाला कायम सांगणार, राजकारण करणारी मंडळी तुम्हाला फुकटमध्ये राशन देतील, फुकटमध्ये दारू पाजतील, फुकटमध्ये मटण चारतील, फुकटमध्ये ढाब्यावर तुम्हाला जेवायला द्यायला नेतील, पण फुकटमध्ये तुमच्या लेकरांना शिक्षण देणार नाही. कारण त्यांना माहित आहे ही पोरं जर एकदा शिकली तर हे आम्हाला प्रश्न विचारात, आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे आमच्याकडे उत्तर नसतील तर मग काय? म्हणून त्यांचे एकच उद्देश आहे, काय? अनपढ रहेगा इंडिया तभी तो गुलामी करेगा. म्हणून ही गोष्ट, ही भावना तुम्हाला समजली पाहिजे. सगळ्यात महत्वाची भूमिका मी तुम्हाला सांगितलं. आणि आमच्या काय आज राजकारणाला सुद्धा तुमची आमची नस सापडली. आता बघा इलेक्शन आहे 2-4 दिवसामध्ये, मला तर प्रत्येकाला आवाहन करायचे, बघा प्रत्येकानं स्वतःचा मत द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्वांना लोकशाही सारखा एक सगळ्यात मोठा शस्त्र हातात दिला. आधीचा नेता हा पोटातून जन्माला यायचा, आता पेटीतून जन्माला येतो. म्हणून तुमचा दिलेला एक वोट खूप जास्त महत्वाचा, म्हणून भरपूर मतदान करा. आणि मतदान करताना अशा व्यक्तीला करा. मी सुरुवातीला सांगितलं तुमची आमची अवस्था काही माहिती आहे का? आम्ही मेंढरासारखे आहोत नेत्यासाठी. आम्ही मेंढर यावं त्याने हकालावं. आणि 5 वर्षांच्या बोलीने होते आमच्या लिलावं. दर 5 वर्षांना आमच्या गायकी बदलतो, दर 5 वर्षांना आमचा कोणतरी गुराखी बदलतो. म्हणून तुम्हाला सांगणं आहे की माणूस जर निवडायचा असेल तर चांगल्या भावनेला तुम्ही निवडा, नाहीतर हाल बेहाल होते. आणि नेत्यांना सुद्धा माहित आहे काय बेकार त्यांना माहित आहे. सर्वसामान्य लोकांची त्यांना एक नस सापडून गेली. नेत्यांना माहित आहे की सर्वसामान्य लोकांना खुश कसं करायचं. अरे कशाला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, त्यांना माहित आहे. एखाद्या कोणत्याही भूमीला म्हणा, एखाद्या जागेला म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, दलित मतदार खुश होतो. एखाद्या जागेला अहिल्यामाईंचे नाव द्या, धनगरांना खुश करा. एखाद्या भगवान बाबांचं नाव द्या, वंजारी मतदार खुश होतो. छत्रपती शिवरायांचे, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या, मराठी मतदार खुश होतो. म्हणजे याचा अर्थ काय की सर्वसामान्य लोकांसाठी फुकडे बांधा, त्यांच्या महापुरुषांची नावं द्या. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक माणसाला जातीमध्ये वाटून यांच्या महापुरुषांची फोटो, यांच्या महापुरुषांचे चरित्र, यांच्या महापुरुषांचे पुतळे बांधा. म्हणजे याचा अर्थ काय होईल की प्रत्येक माणूस आपापल्या तुकड्यामध्ये वाटेल. तुम्हाला एक सांगणार बघ, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, या सर्व महापुरुषांच्या ऑटोबायोग्राफीज कधीतरी वाचून बघा. या सर्व महापुरुषांचे तुम्ही कधीतरी चरित्र वाचून बघा. त्या चरित्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की ही सर्व माणसं एका जातीची नव्हती. ही सर्व माणसं एका जातीची नव्हती साहेब, पण एका विचाराची होती. आणि त्यांचे विचार आपल्यासारख्या सर्वसामान्य समाजाला दिशा देणारे होते, मार्गदर्शन करणारे होते. आपण काय केलं माहिती आहे? या सर्व महापुरुषांना जातीपातीत वाटून गेलो आणि त्यांचे विचार आपण वाटून विसरून गेलो. आणि ज्यांनी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या रक्षणासाठी समोरच्या शत्रूला स्वतःच्या तलवारीच्या टोकावर ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, त्या बिरसा मुंडांनी स्वतःच्या सर्वसामान्य आदिवासी समाज बांधवासाठी स्वतःचे आयुष्य खर्ची केलं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांसाठी, तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला. ज्या माझ्या रमाईनं स्वतःच्या लेकराच्या प्रेस स्वतःच्या डोळ्यांसमोर जडताना बघितलं. ही सर्वसामान्य माणसांना, या महापुरुषांना या जयंतीच्या निमित्तानं कोणत्याही जातीमध्ये वाटून घेऊ नका, एवढं मला तुम्हाला सांगणार. कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये बघा, तिथं मरणारी लोक ही दलित, धनगर, माडी, मराठा, कुणबी, मुस्लिम सगळेच आहेत. पण बोलणार कोण? चांगले शिक्षण नाही, चांगली शाळा नाही. पण आम्हाला आनंद आहे का? कारण सरकार आमच्या जातीच्या माणसाचा पुतळा उभी करते. लोकांना जे पाहिजे ते सरकार देते आणि सरकारला जे पाहिजे ते लोक देते. एकच तुम्हाला सांगणं आहे की महापुरुषांना जातीपातीमध्ये वाटून घेऊ नका. सगळ्यात महत्वाची भूमिका त्या महापुरुषांचे विचार आपण कशा पद्धतीने आत्मसात करू, हा महत्वाचा जीवन आपण पहिल्यांदा शिकत घेतलं पाहिजे. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी आहे. 6 डिसेंबरला मी एक लेख फार सुंदर होता. चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बरीच लोक जातात, बरीच लोक. आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जेव्हा चैत्यभूमीवर जातात तेव्हा त्या चैत्यभूमीवर असलेल्या बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या येणाऱ्या भीडमध्ये जवळपास 3 प्रकारची लोक असतात. अनुभवानं सांगतो, 3 प्रकारची लोक असतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. ज्यामधला पहिला ग्रुप जो असतो, असंख्य जनसमुदाय, 1000 लोकांची भीड असते त्या ठिकाणी. त्यामध्ये पहिला गट जो असतो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, जो 4-4 तास 5-5 तास लाईनीमध्ये उभा असतो की नाही आपण स्तूपामध्ये जाऊया, बाबासाहेबांना अभिवादन करूया. मी त्यांना म्हटलं की यार 4-4 5-5 तास तुम्ही लाईनीमध्ये उभे असता, कसं काय शक्य आहे? त्यांचं उत्तर होतं, अरे ज्या महापुरुषांना आपल्यासाठी अखिल संपूर्ण आयुष्यभर त्याग केला, त्या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी आपण 5 तास लाईनीत लागू शकत नसतो, तर मग काय अर्थ आपल्या जगात? बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा पहिला
गट असतो जो 4-4, 5-5 तास बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी वाट पाहतो. दुसरा एक गट असतो तो म्हणजे असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो कार्यक्रम, चैत्यभूमीचा जो महापरिनिर्वाणचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित पार पडावा यासाठी धावपळ करतो. व्यवस्था बरोबर होत आहे की नाही, साऊंड पेंडॉल बरोबर आहे की नाही याची व्यवस्था करतात, म्हणजे तो सुद्धा बाबासाहेबांसाठी अभिवादन. आणि तिसरा एक गट असतो, तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही चैत्यभूमीवर जा किंवा दीक्षाभूमीवर जा, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकं विकत घेण्यासाठी हजारो लोकांचा जनसमुदाय त्या ठिकाणी एकत्रित असतो. तुम्ही पाहिलं असेल, एक फोटो व्हायरल झाली होती, एक आजीबाई स्वतःच्या डोक्यावर पुस्तकाचे गाठोडे घेऊन गावाकडे जाताना दिसली होती. ही सगळ्यात मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा सगळ्यात महत्त्वाचा गट जर कोणता वाटत असेल ना, तुम्ही 4-5 तास बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाईनीत नाही लागला तरी चालेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं विकत घेण्यासाठी जेव्हा तुम्ही लाईनीमध्ये लागताना ही खरी श्रद्धांजली आहे बाबासाहेबांसाठी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मी पुतळ्यांमध्ये जिवंत नाही आहे, मी जिवंत आहे मी माझ्या विचारांमध्ये, आणि माझे विचार आहेत माझ्या पुस्तकात, आणि म्हणून माझ्या पुस्तकाचा वाचन करा. मी विचारांच्या रूपाने सदैव तुमच्या याच्यामध्ये जिवंत आहे. आणि म्हणून बघा, जो आपला आंबेडकरी समाज गेल्या 200 वर्षाच्या आधी शिक्षणापासून वंचित होता, आज तोच आंबेडकरी समाज जर पुस्तकांसाठी लाईन लावत असेल तर ही आपल्या समाजाची झालेली सगळ्यात मोठी प्रगती असेल, सगळ्यात मोठी प्रगती आहे. आणि ती लाईन रासासाठी लागली नव्हती, 2 रुपये किलो गहू, 2 रुपये किलो तांदूळ यासाठी लागली नव्हती, दारूच्या बाटलीसाठी लागली नव्हती, ती पुस्तकांच्या लाईनीसाठी लागली होती. महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असं म्हणायचे की मंदिराबाहेर लागणाऱ्या रांगा जेव्हा पुस्तकालयाच्या आणि ग्रंथालयाच्या बाहेर लागतील तेव्हा आपला देश खऱ्या अर्थानं प्रगती करेल. आपला आंबेडकरी समाज एवढी प्रगती करतो यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आहे. तो विचार आम्हाला कशा पद्धतीने आत्मसात करता येईल हा सगळ्यात महत्त्वाची भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे. आणि बघा, मी सुरुवातीला वामनदादा कर्डकांच्या ओढी बोललो होतो की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, वामनदादा कर्डक का म्हणाले असते, संघटना कोणती असो, समाज कोणताही असो, एकदा फूट तयार झाली, डायल्युशन जर क्रिएट झालं तर ती संघटना कमकुवत होत जाते. कितीतरी लोक आले, बाबासाहेबांच्या विरोधात गेले, बाबासाहेबांना त्यांनी मत दिलं नाही, आणि म्हणून वामनदादांनी त्या ठिकाणी लिहिलं होतं की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेचे टोक असते, अरे वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सालेचे टोक असते. का म्हणाले असते? 18 मार्च 1956 रोजी रामलीला मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनसमुदायाला उद्देशून असं म्हटलं होतं की मला माझ्या समाजातल्या काही शिकलेल्या लोकांनी धोका दिलाय. कोण म्हणाले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला माझ्या समाजातल्या काही शिकलेल्या लोकांनी धोका दिलाय. मला असं वाटलं होतं की माझ्या समाजातील लोक पद पैसा प्रतिष्ठा कमवतील, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जातील आणि मागे राहिलेला आपल्या सर्वसामान्य समाजाला पुढे घेऊन जाण्यास मदत करतील, पण माझा भ्रम निराश झालाय. मला या लोकांनी माझ्यासोबत विश्वासघात केलाय. आणि आज बघा, त्याच पदासाठी त्याच प्रतिष्ठेसाठी या पदातून त्या पदात जाऊन, हा पक्ष सोडून त्या पक्षामध्ये जाऊन माणसं बाबासाहेबांचा विचार विसरून गेले. आणि म्हणून तुम्हाला सांगणार, काही लोक तर अशी आहेत संविधानाचा विरोध करतात, संविधान बदलवण्याची भाषा करतात. मला सांगणार भाऊ की ज्या लोकांना संविधानाचा अर्थ कळाला, ज्या लोकांना तुमच्या आमच्यासाठी संविधान म्हणजे सुरक्षा कवचासारखं काम करतो माहिती आहे. आणि म्हणून जी लोक संविधानाचा विरोध करतात, ज्या लोकांना संविधानाची किंमत नाही, त्यांना मला एक सांगणार की बघा, एकदा एक प्रवासी बोटीनं प्रवास करून समोर चालला होता आणि त्या प्रवासासोबत त्याचे डुक्करही होते. आता त्या डुक्कराने कधी त्या बोटीतून प्रवास केला नव्हता, त्या जहाजातून प्रवास केला नव्हता, म्हणून तो अस्वस्थ होता, म्हणून तो सारखा वर खाली वर खाली वर खाली वर खाली ये जा करत होता. पण तो डुक्कर सारखा वर खाली ये जा केल्यामुळे काय व्हायचा की तो बोट जे आहे तो जहाज